थापे मारतीन, कुंकाचे ओट्यावरचे कुंकाचे बोट लावतील, मग डीजे सांगून बोकड्या गावातून फिरून आणतील आणि फिरून झाला रे मरी त्या बोकड्याले मरी माय जोड नेतात. माय आजपासून हा बोकड्या तुयाच आहे. तो बोकड्या मायचं ऐकत नाही, बहीणचं ऐकत नाही, भावाचं ऐकत नाही, कोणाचाच नाही. तो बोकड्या फक्त जेवढं मरी मायनं सांगलं तेवढाच आपल्याला एखादा म्हणेन महाराज तुमचे साधू असे का म्हणतात, वासुदेव वासुदेव म्हणा. याने लय मोठे कारण सांगत गुरुवर आबा. आदरार्थ द्विरुक्ती, पूर्णार्थ द्विरुक्ती, अभ्यासार्थ द्विरुक्ती, निश्चितार्थ द्विरुक्ती, प्रथम रथार्थ द्विरुक्ती, घाई, लय कारण. तुमच्या दारात कोणी आलं, आता आज मी तुमच्या गावात आलो, तुमचा आदर करणं काम आहे. मी आलो, आमचे सोपान बाबा इकडे पंक्तीवाल्याशी इथं चालले होते. पूर्ण महाराष्ट्रात कीर्ती केली त्यानं, या गावाचं नाव रोशन केलं पूर्ण महाराष्ट्रभर. मी त्याच्या भाईस काहीच नाही, म्हणजे मी त्याचा एक लहान गुरुबंधू. पण मी आलो तर त्यानं त्याचं जेवण राहू दिलं, चाल सोडून दिलं इकडचं पंगत. ते जेवणाले बसणार होते, घरलोक नेलं, मले जीव घातलं, मग जेवणाले आले. का आदर करणं हे काम आहे. त्याच्या भूमीत आलो मी. चक्षुर दद्यात मनो दद्यात वाचम दद्याच सुनृताम अनुव्रजे दुपा शीत सयज्ञ पंचदक्षिणा. आमच्या सोपान बाबानं प्रेमानं महाराष्ट्र जी केलाय. त्याच्या नावानं कोण्याच गावात बोटं नेत मोडत, कोणी कोपऱ्यात हिंडतो. कोणी म्हणते महाराज काय त्या बाबाचा स्वभाव आहे हो, लयच गोळ. का हे गावच गोळ आहे ना, त्याचे गुण. शीतावरून भाताची परीक्षा. हे गाव गोळ आहे गाव. भात शिजला काय असा दाबा लागते काय? नाही नाही, अरे शीत दाबल्यावर भात समजते. तसं सोपान बाबा जर एवढे आहे तर तुम्ही सगळेच बापू हो तसेच आहे. विठ्ठल आणि आदर करणं हे कर्तव्य आहे. कोणी लहान असो मोठा असो, गावात आला चक्षुर दद्यात चांगल्या नजरेनं पहा, एक यज्ञ करायचं पुण्य आहे. मनोदद्यात चांगलं चिंतन करा, एक यज्ञ होते. वाचम दद्यात गोड बोला, चसून नृताम. आणि पाहुणा जायला लागला की घर मालकानं गावातल्या येणं बाहेर येऊन हात जोडून उभं, या भाऊ यज्जा महाराज आले की एक पंचदक्षिण नावाचा यज्ञ करायचं पुण्य आहे. मग आदर असला तर आदर कसा करतात तुमच्या गावात? समजा कोणी बुवा आला, आज आमचे भरत बाबा आले तुमच्या गावात, मग त्याचा तुम्हाला आदर करणं आहे. काय म्हणसान? या तुमचीच कमी होती, बरे आले असं. राम राम, या या आले, बसा बसा. चहा घेता की दूध? एक शब्द. हा राम राम. तो राम राम चांगला पाहिजे. कठोर स्वरात राम राम चालत नाही. राम राम नाही नाही, आदर. मग साधू संतांच्या अंतकरणात देवाविषयी आदर आहे, म्हणून वासुदेव वासुदेव म्हणा. एक शब्द दोन वेळा. एखादं कारण सांगू आणखी. जर घाई असली तर एक शब्द दोन वेळा वापरतात. घाई आहे, खेडच गाव आहे तुमचं, काही शहर नाही. मग पती पत्नी गावात चालले, बुवा फाट्यावर गेले, बाई आहे घरी. गाडी आली, त्या माणसाले त्या बाईले घाई घाई बोलावं नाही. कशी बोलावं सांग तुम्ही? ये ना, आय गाडी जाईन ना, ये. येतात का बाया? तुम्ही सगळे संन्यासी आहे काय? मग सांगा ना, भेटा काय ले? बाई एका आवाजात येते काय? येते? कोणतीच बाई नाही, कोणतीच नाही. गुरुवारी आबा म्हणत, वक्ते आबाचे शब्द आहेत, एकदा म्हैस लवकर येईन, बाई नाही येत. खोटं बोलत नाही. आता मी कोरोनात म्हशीच होते आपल्याजवळ, आताही म्हशीचीच तयारी सुरू आहे. कारण हे बंद होणार आहे, हे चालत नाही ना, म्हशीच घेणार. म्हणून सांगतो, हे खरंच आहे. बाई कोणतीच एका आवाजात येत नाही आणि म्हशीने 10 आवाज नाहीत लागत. माई म्हैस जर कोणाच्या वावरात गेली ना, मी कधी काळी घेऊन नाही गेलो मधुबाबा, मी फक्त उभा राहिलो, हा एका आवाजात म्हैस जोड. एका दुसऱ्या आवाजाचं कोण येते एका आवाजात? बाया नाही येत. विचारा, कधीच नाही यायचं, होतच नाही. आणि एक दिवस असा आहे तुम्हाला झोपेलच ठेवतात, त्याची तयारी भाऊबीजीच्या दिवशी.
त्याच्या बापाच्या घरी जाणं असलं की पॅकिंग आणि हा झोपे उठा खरं आहे. बाई एका आवाजात येत नाही. बुवा फाट्यावर आणि गाडी आली आणि त्यानं जर केलं ये ना ये गाडी जाईन ना येते आणि त्यातल्या त्यात बाई झांबली पाहिजे. बजेटच बसला. तुम्हाला झांबली समजते काय? नाही. झांबली म्हणजे थंडी म्हणजे बोलेले बोलकीन कामाले हलकी. 4 प्रकारच्या बाया आहेत. एक शंकिनी, दुसरी डंकिनी, तिसरी हस्तिनी, चौथी पद्मिनी. तुम्हाला राग नका येऊ दे. मी यायची 8 प्रकार सांगतो मग घरी जातो. 12 वाजले चालतील. हो हा. शंकिनी, शंकाखोर, कपटी मनाच्या. यायच्या मनात लवकर संशय येते की नाही आई? खरं सांगा. तुमच्याच नाही, देवाच्याही बायकाईच्या आल्या. कोणाचे? भगवान शिवावर सती मातेनं संशय घेतला. कोणाची कोण सांगू लखन महाराज? हा, तुम्ही अजून हनुमान आहे. बरं आहे, कठीण आहे. मी कीर्तनाला गेलो. आता हे सगळे मोठे माणसं आहेत इथं उभे आहेत. हे माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं सगळ्या गोष्टीनं मोठे, पण मला मान देतात. कीर्तन आहे त्याचं आज, बरोबर बस. मग मी फुकतो. मी बसलो रेटून. ज्याच्या घरी बसलो त्याच्या घरच्या बाईनं टिकली लाल होती भीतीले आणि ते लागली मा पाठीले. भाऊ एवढी चिटकली ते घरलोक निघली नाही. टिकली घरी ते आमच्या अंबाबाईनं पाहिली आणि कपडे धुवायच्या अगदी करे कीर्तनाला गेलता आणि टिकली कशी काय कीर्तनाला गेलता. म्हणून सांग बापू, अशा बाईले म्हणतात शंकिनी. शंकाखोर, कपटी मनाची. तुमच्या मनात लवकर संशय येते. या आईनं या आईच्या कानात काही गोष्ट सांगली की ते मागची म्हातारी म्हणते मायस कुठलं वो शंकिनी. दुसरा प्रकार आहे डंकिनी. डंकिनी म्हणजे काही बाया डंक मारतात. जिबीले अशी धार असते. अशा बोलतात की नवरा डायरेक्ट दोरच घेऊन जाते. झाडाला बांधते, गळ्यात बांधते, झोका घेते. झुबाळा झुरे झु. समजलं तुम्हाला? डंकिनी. एकानं मला घरी नेलं फराळाचं करेल. आम्ही तुमच्या मागे लागतो का? आम्हाला न्या संत न्या नका नेऊ. पण शहाणपणा महाराज चला. मा कसं आहे, मी जातो कोणाच्या घरी जातो. या भाऊनं म्हटलं चला तरी येतो. माणसं मनानं मोकळे असतात. या बुवा सारख्या बुवानं मला 500 दिले एक दिवस पाया लागून. 500. हा. आणि सकाळी उतरल्यावर वापिस मागे. मग असं फार दिलदार माणसं. त्या आता कीर्तन झाले देतात मला 500. ऐका, मला घरी नेलं आणि मावर वजन टाकी. मावर वजन महाराजांना फराळाचा. शायन्या माणसाला कल्ला करा लागते का घरात? नेलं का? पाखरं हाणून राहिला का? फराळाचा. त्या बाईनं मा देखत खिडकीतून तोंड घातलं. म्हणे हा बुवाने थै थै करतो, सामान आणले मरत. अरे तुमची घरात चालती असेल तर न्या साधूले. तुमचे भानखेडचे गजानन भाऊ येला. माय बोल या भागात कुठंच कीर्तन नव्हतं. हे बुवा बोलावत मला. आणि कुठं कीर्तनही असलं मला गाडी घेऊन नेणं, तिथलं येणं, कुठून वापिस नेणं, गाडीत बसून देणं. आपला एसटीचा कार्यक्रम धाकटी 5 वाजता तरी म्हटलं तरी आजही ते म्हणते या. म्हटलं नाही, आज सोपान बाबा या गावात कीर्तन, आज तिथंच जेवण आणि तिथंच थांबणं आहे. सांगायचं एवढं होतं. डंकिनी म्हणजे डंक मारते. शंकिनी शंकाखोर. हस्तिनी म्हणजे थंडी. काही बाया बोलायला आवरत नाही, काम काहीच करत नाही. बऱ्याच आहे तशा. खिचडी येत नाही. एका बाईनं खिचडी केली, खाली जळगाव, मधात चिखलगाव आणि वर तांदळवाडी. हा, इले म्हणतात झांबली. आणि चौथा प्रकार आहे पद्मिनी. पद्मिनी म्हणजे हुशार सगळ्या कामात. या गावातल्या बाया ऐका, झांबली बाई बुवा हुशार बुवा फाट्यावर बाई घरी गाडी आली त्याने केलं ये ना ये. हा हा, त्याले एक शब्द 2 वेळा हे लेकरू डचकलं राहिलं.
एक शब्द 2 वेळा वापरला, 2 वेळा. साधू संताईने एक शब्द 2 वेळा वापरला. वासुदेव वासुदेव म्हणा, हरी हरी म्हणा. माझ्या दृष्टीनं तुकोबारा देवाशी बोलतात. देवा, तुझ्या कीर्तनाच्या दृष्टीनं माझी जीभ कर्म व्यभिचार भोग व्यभिचार रहित आहे. मला कीर्तन भक्तीची नोकरी करतो मी तुझ्या नामाची. मग देव म्हणतात कशी काय नोकरी? मुलाखत नाही, काही नाही, नोकरी डायरेक्ट. मी विचारील काही प्रश्न, तुमची इंटरव्ह्यू घेईन. तुकाराम महाराज म्हणतात चतुरा तू, गुणलावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणी, धन्य तुझी विठोबा. पांडुरंगा तू चतुर आहेस. मी तवा नाथ अपराधी, कर्महीन मती मंद बुद्धी, तुझं आठविले नाही कधी, वाचे कृपा निधी माय बापा. देवा मी मतिमंद आहे, अनाथ आहे, अपराधी आहे, कर्महीन आहे. मला काही विचारू नको. आमच्यासाठी नावं ठेवले ना. कष्टले संसार शिने, जे देव येती गारहाने, तया ओ दे नामे जेने तो संकेत हा. ब्रह्माचा बोला फिटावा, परी अद्वैतत्वे तो भेटावा. ऐसा मंत्र देखिला कवने वेदे बापे, कोणी त्रयक्षर हे नाम हे जाण केवळ ब्रह्म. या संसारातल्या जीवाला कष्ट झाले की हे जीव मला हाक मारतील म्हणून त्यांना एवढे नावं ठेवले. मग आमच्यासाठी आहेत, घेऊ दे ना. नाही, मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, 5 झाले तर नोकरी देतो. राग आला तुकोबा म्हणतात तुझ्या मनात येईन ते विचार. देवानं प्रश्न केला, तुकोबा तुमची जी कर्म व्यभिचार रहित आहे काय? हो देवा. अभंगाचं पहिलं चरण. तुझ्या विना देवा, तुझ्या विना देवा, तुझ्या विना देवा, हो हो, तुझ्या विना देवा, तुझ्या विना देवा, तुझ्या विना देवा, हो हो, तुझ्या विना देवा, तुझ्या विना देवा, तुझ्या विना देवा, हो तुझ्या विना कोणा म्हणे माझी जिव्हा, 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 तरी हे होता यत खंडे, 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 हो तरी हे होता यत खंडे, 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 तरी हे होता यत खंडे. बाराच वाजून आहेत आज 12. म्हणजे खालून परमिशन आलं, टेन्शन घेऊ नको, चाल दे. हा, आमच्या सोपान पवान सांगलं. आणि तुमची चेहरे खुश आहेत ना? कोणाचंच चेहऱ्यावर 12 नाहीत वाजेल. म्हातारे माणसं एवढे पण असे पापरं फुललीत आहेत. कीर्तन ऐकायच्या सवय आहेत. ज्याला सवय नाही ते पुढे बसत नाहीत.
आणि त्याईनं बसूही नाही. आमचे हात जोडून विनंती आहे, हो बासक्या करू नका आणि पुढे येऊ नका. ज्याला सवय नाही ते पुढे बसले की आपला मूळ गमावतात. काल म्हातारा एक पुढे बसलं आणि पुढे बसून काय काय आहे त्याला मग चादर आणू का, तुला झपतं काय आता, हात पाय लांबून आहे बापा. काय गाव आहे पाबर, खुश सगळे लेकर पुण्य राहिले लेकर. तुमचे चेहरे पाहून मी चालू देतो. पुढच्या तारीख नाही देत मी 2-3 वर्ष गॅप टाकतो सत्यपाल महाराज सारखा मग येतो. हा तुझं विना माझी जीवा कोणा म्हणे देवा, माझी जीव हा कर्म व्यभिचार रहित, माझ्या जीवी दोष नाही रे. तुझं विना देवा कोणा म्हणे माझी जीवा, देवा माझी जीभ तुला सोडून दुसऱ्याचं नाव नाही घेणार. एक गाव आम्ही दुसऱ्याचं नाव नाही घेणार. दुसरा अर्थ, तुझं विना माझी जीवा देवा कोणा म्हणे. तसा अभंग म्हटला तसे तसे अर्थ निघतात. म्हणण्याची पद्धत बदला. या तुझं विना माझी जीवा कोणा म्हणे देवा. देवा संसारात परमार्थात कोण्या गोष्टीची कमी पडली तर तुझं विना माझी जीवा कोणा म्हणे. मागणार नाही दुसऱ्याले. एकाचा संसार करते दुसऱ्याच्या पुढे हात पसरते, तिला व्यभिचारी म्हणतात. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी तुझे दास्य करू आणि का मागू खावया. धिक झाले जिने माझे पंढरी राया, तुझ्या नावाची माळ गळ्यात घालतो, तुझ्या नावाचा बुक्का कपाळाले लावतो. तुला सोडून दुसऱ्याले मागेल धिक्कार सोश जीवनावर. हा दुसरा अर्थ. आता पाहू तिसरा अर्थ. तुझं विना माझी जीवा देवा कोणा म्हणे, माझी जीवा तुझं विना कोणा देवा म्हणे. किती अर्थ निघतात. 1000 साधू ओवाळले आमच्यासारखे तरी अर्थ लागत नाही. संतांचं कवित्व आहे हे का आपला का पानसट. काही गाणे काढतात, काही म्हणतात. मादारून दिंडी चालली आणि एक बाई गाणं म्हणे, गजानन बाबा तुमचा आमच्यावर भरोसा नाही काय. काही पानसट काम. जुन्या बाया चांगले गाणं म्हणत, शेगावच्या साजना याव्या मुच्या भोजना, एवढा निरोप द्या ना गजानन बाबाला. टाळ वाजे मृदंग वाजे मधुर वाजे विना, गजाननाची पालखी आली विठ्ठल विठ्ठल म्हणा. आता वाया गेलं काम. दारू पिणाऱ्याची बायको दिंडीत आली, जे गाणं चालू केलं भाऊ सकाळपासून संध्याकाळ झाली पण सरेच ना. मी म्हणून मावशी तू एका बंदचं बटन हरपलं, बंद करणं माय आता. बरं तू विठोबाचं सांगत नाही, तुझ्याच देवाचं सांगतं. हा ते गाण्यात सांगे, मले नवऱ्यानं मारलं व शेजारीनं आत्या बाई. काय हाय काय यात. पण तरी एक बुडी उठली तिच्या तोंडावरून हात फिरवते, माय काय गय आहे व. असं म्हटलं की ते अधिक अधिक गाणं म्हणे. सोयऱ्या धायऱ्या नांदन दिलं, उभाऱ्यानं बाजारी नेलं, सारं विकून टाकलं, टोनग दारू पिऊन आलं व मले दळदळ मारलं. दुसरी म्हातारी उठली म्हणे, माय कसा हृदय भरेल आहे व तुय. असं म्हटलं की ते जोरानं गाणं. भर दिवाळीले दारू पेला, यानं बाई फटाका फोडला, शेजाऱ्याचा कापूस जळला, अन लोकाईनं गद्यासारखा मारला. का हाय यात हाय काही. रातभर पाखडलं काही नाही सापडलं. काय साधूचे शब्द आहेत. तुझं विना माझी जीवा कोणा देवा म्हणे. विठ्ठले विन देव म्हणती, पहिल्यासारखं विठ्ठले विन देव म्हणती, हे संसारा पुढती पावती. साऊंडवाली बा हुशार आहेत.
हा बिघडवलं तर पण आणलं जाग्यावर. खरंच एकच नंबर माणूस आहे. नाही तर कीर्तन आरंभापासून माझे ध्यान आहे इकडे, आमचं इकडेच ध्यान असते. कीर्तनाचा प्राण आहे साऊंड. कीर्तन सुरू झालं आणि त्यानं केलं कुंग 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 कुंग. काय कीर्तन करा, साऱ्या शिट्ट्याच. हाय शिट्टी एखादी वा, खरंच चांगली. हा मग काय कमी आहे, शिट्टी नका वाजू देऊ फक्त. तिचं कोणतीच कमी नाही, मन भरून येते कीर्तन करायचो. काय होय हे, हा किती टाळकरी उभे उभे राहिले नसते ना कोणी. हो यातले तुमच्या गावातले किती पोरं आहेत? हाय का एक बटन दाबायला असला की हाय, पाणी प्यायला सरी जात राय. कोणता पोरगा या गावातला? हे पोरं जात काय? मला वाटलं लग्न व्हायला आहेत. बाबू पोरं शिकवाय यात. आता तरुणाईला आवड आहे ना, हे उभे राहिले पाहिजे. यायले पांढरे ड्रेस शिवा, कशी कुदत ना, एक पाय पुढे एक पाय मागे. पण याच्यामुळे शोभा आहे ना गावाची. तरुणाईला आवड आहे, तुम्ही हरिपाठात या, टाळकरी व्हा बापू. ऐका खरंच कमी नाही. चोपदार बी दोन्ही असे आहेत, त्याचं वर्णन करावं तेवढं थोडं. नाही तरुणच चोपदार पाहिजे. नाही तर मातृभूमीत माय कीर्तन बुवाजी चोपदार थकेल. त्याचं ते कंबर बांधेल मला म्हणे दंडा धरू लागा. काय करा बापा, मी ना दंडा धरला आणि त्यानं कंबर बांधली. चला बाबा, आणि तो पुढे पुढे मी मागे मागे, तो पुढे पुढे मी मागे मागे. अरे कीर्तन या गोलीत आणि त्यानं घातलं तिसऱ्याच गोलीत. हुसार सारखं शहर हबा. ते लोक फोन करत, महाराज कुठे? मी म्हणून मला माहीत नाही तर मी काय करू. अरे काय सूचना. चोपदाराला म्हणून बाबा हे दुसरी गोली आहे. हो न लेख, मी बी बोललो. त्याच्या अभंगार अभंग अभंगार अभंग. पावर चोपदार कसे आहेत यंग. हा त्याला म्हणतात चोपदार. नाही या भाऊ नाव सांगलं म्हणून स्तुती करणं काम आहे. नाही खरंच चांगले आहे चोपदार, आणि असेच पाहिजेत. काही ते गावले हा चोपदार जाळा पाहिजे. कायले जाळा पाहिजे? काही लोक म्हणा चोपदार जाळा पाहिजे. जाळा कायले पाहिजे? मस्त आहेत चोपदार. ऐका देवा, तुला सोडून दुसऱ्याचं नाव घेणार नाही. तुला सोडून दुसऱ्या कोणाला काही मागणार नाही. तुला सोडून दुसऱ्या कोणाला देव म्हणणार नाही. विठ्ठले विन देव म्हणती, ते हे संसारा पुढती पावती. विठ्ठले विन नाही प्रीती, नाही तृप्ती विठ्ठले विन. का म्हणे जन्म आल्याची विठ्ठलाची एकच विठोबा पाहिल्यानं जीवनाचं सार्थक आहे. आमचे तुकोबाराय सांगतात, ज्ञानोबाराय सांगतात दुसऱ्याला देव म्हणणार नाही. शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजे भूते खेते. आपुल्या पोटाशी रडते, मागती शिते अवदान. दैवते म्हणण्यामध्ये देव पण खोडलं. देव अलग आहे आणि दैवते अलग आहे. देव नावापुरतं घेते, नावासहित देते तो देव. सुदाम ब्राह्मण मुठभर पोहे घेऊन देवाच्या भेटीसाठी गेले. बदल्यात गाव सोनियाचा दिला गा. नावापुरतं घेतलं, नावासहित दिलं. तुम्ही काय देता हनुमंतरायाले? एक लोटाभर पाणी, 2 अगरबत्त्या, 1 नारळ, आणि तेवढ्यात बुडी सुकाट ठेव, बुड सुकाट ठेव, घरदार. आठण्याच्या अगरबत्ती सगळ्या घराले सुख. पण टोचेली जागा नसली की मारुतीच्या बोंबीत टोचतात. स्टाईलचे मंदिर झाले, खोटं नाही भाऊ. हा पण तरी आमचा देव सगळं देते. हो सगळं देते, नावापुरतं घेते. जसं घेते तसं देते. दैवती देवा पुत्र होऊ दे. कापा बोकड्या, कापा कोंबड, असे हे लटके नवस फवसे हे सोडून द्या.
राष्ट्रसंत गाडगे बाबाचं कीर्तन सुरू होऊन एक जण सांगेल्याला सांगई दुर्गवाळा गाव आहे, दापुरा शिरसदा दापुरा बाबाच्या मामाचं गाव, तिथं साक्षात्कार झालता गाडगे बाबाले. आम्ही ते 1 वर्ष दिंडीत, त्या दिंडीत चाललो मी पायी. चालू कीर्तनात महाराज तुमचा मुलगा मेला. आमचे गाडगे बाबा म्हणतात ऐशे मेले कोट्यानो कोटी, काय रडू एकासाठी. आणि आम्ही नवसं करतो देवा लेकरू हो देन बोकड्या कापी. काय असे नवसं करू नये, करणं अशी ना मी सांगतो तसा कर. आमच्या गावातल्या बाईने केलता. करसान काय तुम्ही? हो म्हणसान तर सांगतो, नाही तर मा काही कशाला नसता टाईम व्यस्त. सांगू हाव म्हणतात सांगू. आमच्या गावातल्या बाईने केलं. म्हणे देवा मला जर पोरगं झालं तर मी मा नवरा कापीन म्हणे. करत हो काय बाया आहेत त्या बोकडीच्या आणि कोंबडीच्या काऊन मागे लागतात. आम्हाला एका जणाचा फोन आला धमकीचा. हेच सांगलं मी ना कीर्तनातून, देवाचे बोकडे कोपडे कापणं बंद करा. त्याचं गाव आहे राहुरी, नगर जोड आहे ना बाबा. मला म्हणे तुमच्या विरोधात आम्ही पाऊल उचलतो. म्हटलं पाऊल नाही पुरं तू काही कर. म्हटलं मी तयार आहे. काहून तर म्हणे मंदिराईवर बोकडे कापणं का बंद करा म्हणता म्हणे तुम्ही. म्हटलं काहून रे? म्हणे पहिले गलीतले कापणं बंद करा म्हणे, मग मंदिराईवर. जेवढे आमचं सांगणं काम आहे बाबा, तू कापणारा असशील कापत बस. लय वाईट वाईट बोलला. कोरोनात म्हणे माळकरी ना माळी काढल्या. म्हटलं हरामखोरा चबर चबर करू नको, त्याच्यानं होत असेल ते करून घे. कारण भेसान तर सरी लोक बोकांडीवर चढतात ना, कोणाकोणाला भ्या हो. हो ते बाई म्हणते घरी जाय बरं. मला म्हटलं की लेकराले काय माहिती, मी अर्धा घंटा राहतो अजून, मग लागलं तर डायरेक्ट गाडीत बसतो. ऐका माय कान लय पक्की आहेत. हे असे बोकड्या कोंबड्याचे नवसं करू नका. कोणाची नांदी लागू, कोणाच्या अंगात देव आला की सर्व गाव जमा होते. मी येत नाही असं म्हणत नाही. गुरुवर्य वक्ते आबा सांगत छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात तलवार आली की अंगात संसरे. का? कारण ते तलवार नव्हती, नाही रे, ते साक्षात आई भवानी होती. हातात घेतली की अंगात संसरे की कचाकच माना कापत. तुम्ही पहा आता काही काहीच्या अंगात आले की ते निंबू फोड्यासाठी करतात. चक्कू लाव चक्कू लाव, निंबू कापेल. नाटकं करायला लागले काही काही लोक. आमच्या गावात एका खलबत्त्याच्या अंगात देव आला. अगरबत्ती शाप म्हातारा असं 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 करे. मग सुरुवातले म्हणे अमृत लाव. म्हणे का अमृत? समजलं का रे अमृत? म्हणे गोमूत्राले अमृत म्हणतात देव. मग एका बाईला म्हटलं मावशी अन्न अमृत. ते मावशी गेली ना 2.5 वर्षाचं अमृत घेऊन आली. काय हो खुटूक आणि पाजलं देवाले. देव कर मी म्हटलं काय झालं? म्हणजे झूट आहे झूट आहे. अरे देवापासून देव अमृतच मागत नाही, ते फुल हुंगतात. देवानं अमृत पिणं बंद केलं. ते देव आले लोक करत देवाले मोकळं करू द्या. म्हटलं मोकळाचा देव काय बांधलेला नाही ना, देवाचं शर्ट काढा. अरे थंडीचे दिवस तुम्ही शूटर घालून आले आणि देव उघडा करता, देव मरीन ना रे. मी त्याले म्हणून नाही नाही काळा शर्ट वळलं. त्या शर्टात उठशा बिड्या आणि तंबाखूच्या पुड्या वडता वडता बिड्या मुडल्या आणि देव करता बिड्या मुडतात रे. किती कठीण आहे. आमच्या घरची तशीच चटकली होती देवाजवळ जायला. उठली सुटली की देवाजवळ, उठली सुटली. कोरोनात मी घरी होतो, ते देव घरी आहे ना, हा उपाशी तो तुपाशी. चालली ताट घेऊन देवा. माझा ज्यूस तपला. मी ना म्हटलं हे नाही जमलं. मी गेलो देवाजवळ. असेच विचारणारे उभे होते. मी लायलो लाईनीत लागलो. मग गावातले लोक मला मानतात. मला म्हणा होय पुढे. मग झालं पुढे. देव मला म्हणे बोल भक्ता. मी ना म्हटलं देवा मला कानात बोलायचं आहे. तो देव मराठीवरचा हिंदीवर आला. हे नाही जमता. मी म्हटलं आता मराठी बोलली ना हे माय आणि आता हिंदी. मग तिचा नवरा तो भोप्या म्हणतात आमच्या इकडे. ते राळ जायणारा तुमच्याकडे काय म्हणतात? भोप्या. तो राळ जाळे. तो काय म्हणे मला म्हणे एकखट्ट्या 10-12 देवे आहेत म्हणे. म्हणून कधी हिंदी कधी मद्रासी कधी कोणती भाषा असते. म्हटलं देवा मला कानात बोलायचं आहे. तो ये नाही जमता. मी करू काऊन नाही जमता. आपली हिंदी कच्ची आहे बोज. मला हिंदी काहीच येत नाही. माय लोय वळानी काम. मला काही काही लोकांना ते रस्ता विचारायचं असलं तर हिंदीवाला असलं की
काहीच नाही जमतं आपले. हो, मी नर्मदा मातेच्या प्रदक्षिणेला गेलो, भिक्षा मागून खाऊ. मग एक दिवस पीठच जमा झालं. म्हटलं मग आपण रोडगे करून खाऊ. मग मी ओवा आणले दुकानात जाऊन. दुकानदाराला म्हणून हमको ओवा दो. दुकानदार म्हणे ओवा क्या होता है. मी त्याला सांगू ओवा जिरे का छोटा भाई होता है. तो देव काही ऐके ना. तो म्हणे ये नाही जमता. मग मी ना मागच्या सांगलं म्हटलं गळे हो कोणीच पुढे येऊ नका, माय होईन तास नंबर नाही तर काय. मग तो देव असं असं करू करू थकला. मग तो भगत तो भोप्या त्या विस्तवार बिडीच्या तोय देवा बालक अज्ञान आहे. मला अज्ञान म्हणेन तो बिड्या फुके. बालक अज्ञान आहे ऐका त्याचो. आणि तो देव त्या बिड्या वळणाऱ्याचा ऐके. देव मग माजुळाला मला म्हणे बोल भक्ता. म्हटलं देवा कानात बोल. गेलो देवाजवळ आणि कानात बोललो. आता सोपान बाबाचं गाव आहे तर माझं गाव आहे, मी काही भेट नाही. कानात सांगलं म्हटलं देवा पहिलेच तर लग्न होऊन नाही राहिले. मी गरीबाचा पोरी आहे, माये झालं टिकू दे. आणि तुले जर हे भोपी म्हणून लागत असेल हे तू घे, पण मले दुसरी करून दे. डायरेक्ट बाबा पहिल्याच दिवशी मला दुसरी करून दे. दुसऱ्या दिवशी आमच्या घरची तिला दिसली देवीले. ते देवी घुमता घुमता इसको भगाव. शिळ्या तांब्याचे बावले केले. शिळ्या तांब्याचे बावले केले. तांब्याचे बावले केले. मांडून पैसे विले पाच मांडून पैसे विले गंध अक्षदा शृंगारिले. गंध अक्षदा शृंगारे. मला येईल ते नाव ठेविले. नाव ठेविले. येईल ते नाव ठेविले. येईल ते नाव ठेविले. जगाशी लागलं वेळ. जगाशी लागलं वेळ. जगाशी लागलं वेळ. या जगाशी लागलं वेळ. जगाशी लागलं वेळ. या जगाशी लागलं वेळ. या जगाशी लागलं वेळ. या जगाशी लागलं शिड्या तांब्याचे बावले केले. सारखं करा. आमचे संत म्हणतात याचे नांदी लागू नका. आम्ही एका विठोबाले देव म्हणू, त्यालेच त्याचंच नाव घेऊ, त्यालेच मागू. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. मग का हो तुकोबा एका विठोबालेच म्हणा. हो मग आमचे कुडीचे कुळदैवत सोडून द्याव काय. नाही नाही. आणि तुम्ही जर दुसऱ्याला देव म्हटलं तर असं होणार नाही. बरं म्हटलं तर, कारण काही काही लोक बोलतात तसे वागत नाहीत. निवडणूकच्या अगदी पहा तुम्ही मजाच येते. बोलतात काय करतात काय. याचा चहा पितात त्याची दारू पितात. हो आणि तिसऱ्यालाच देतात. हो लय बावन्न लोक असतात. मला काही घेण देणं नसे, पण यंदा या कोरोनाच्या ना घरी होतो. मग मी जाऊ हिंड्याले पाय जावा काय मारा आपले संबंध कसे. तुम्ही आमच्या तरी घरी टेन्शन घेऊ नका. आजच गुलाल घ्या मला म्हणे. हो आजच घ्या म्हणे गुलाल. मी निघलो. मला दुसऱ्यानं पाहिलं ते दुसरे घुसले. अरे काय म्हणे साधू. साधू म्हणे बा पाय जा आपल्या घरच्या उभ्या त्याला मध ऐकशील त्याचं. साधूले गाव नाही चालवता येत. मग साधूनं भजन करा. ऐकू नको. तो म्हणे मी कुठे ऐकतो रे. साधूले मत देतो का म्हणे. मग तू टेन्शन घेऊ नको. आजच फटाके फोड म्हणे. मला म्हणे गुलाल घेऊन त्याले म्हणे फटाके फोड. मी ऐकून राहिलो. मी त्याला बाहेर येऊ दिलं मग गेलो. म्हटलं का रे मला गुलाल घ्या सांगतो त्याला फटाके फोडायला सांगतो. तुझ्या मनात काय आहे. बुवाजी टेन्शन घेऊ नका. म्हणजे काय मागच्या बारीनं माई बायको याच्याच घरानं पाळली. हो त्याचा यंदा बजेटच बसवतो. लोक बोलतात काय करतात काय. तुकोबाराय म्हणलं आम्ही तशी नाही. आम्ही जे बोललो तेच करू. जर दुसरं काही केलं सदा सांगतो दुसरं चरण तरी हे हो का सतखंड. 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 तरी हे हो
तरी हे होकार